मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नै त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुम्हा सर्वांना गौरी पूजनाच्या नवरात्र करून हार्दिक शुभेच्छा। मला सांगा 2.5 दिवसांचं माहेर गौराईला दिलेलं आहे, याबाबत काय सांगाल आणि ते का बरं दिलेलं आहे? रामायणामध्ये या कथेचा उल्लेख आढळतो की साक्षात परमात्म्याची परीक्षा पाहण्यासाठी गौरीने एकाचे 2 रूप तयार केले आणि भगवंताची परीक्षा पाहिली। श्रीरामाच्या रामायणामध्ये रामकथेमध्ये हा उल्लेख आहे की श्रीराम ईश्वर आहे, तर मग मी परीक्षा बघतो म्हणून एका गौरीच्या 2 गौरी झाल्या, एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा असं म्हणून मानलं जाते। आणि म्हणून पूजन या महिन्यामध्ये गौरी आव्हानाच्या दृष्टीने गौरी पूजनाच्या दृष्टीने समाजामध्ये केले जाते। हे एक प्रकृती पूजन आहे, एक महाशक्ती पूजन। या महाशक्ती म्हणजेच आदिमाया शक्तीचे हे 2 रूप। या आदिमाया शक्तीने सृष्टीची रचना केली। या सृष्टीच्या रचनेमध्ये प्रत्येक ठिकाणी तिचं दर्शन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ही मातृत्व शक्ती, हीच महाशक्ती, ही दुर्गा जगदंबा, दुर्गा सिंहावरती स्वार असं जे आपण म्हणतो, त्या मायेने, त्या आदिमाया शक्तीने या सृष्टीची रचना केलेली आहे। म्हणून जगदंबा हे पूजन आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यात महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेश, कर्नाटक या मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गौरी पूजन हा एक महत्त्वाचा उत्सव म्हणून मानला जातो। त्याचबरोबर जे गौरीला नैवेद्य दाखवले जाते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नैवेद्य कोणता मानला जातो, याबाबत काय सांगाल? यामध्ये नैवेद्य असं आहे की ही तशी नैवेद्याची हटपूजा आहे। त्याला त्याचे संख्याबळ ठरलेलं आहे की 16 सर्व नैवेद्य त्याला द्यावे आणि 16 करंज्या, 16 अनारसे असं सर्व जेवढे मिष्टान्न आपण बनवतो ते 16च्या याच्यामध्ये ठेवले जाते। फलाहाराचाही नैवेद्य दाखवला जातो आणि या नैवेद्याचं विशेष एक असं महत्त्व आहे की हे नैवेद्य ठेवून साक्षात जगदंबा मातेला जेव घालतात, तेवढा वेळ देतात आणि त्या वेळेमध्ये तो नैवेद्य त्यांना दाखवतात। आणि मी असंही ऐकलं आहे की त्या नैवेद्यामध्ये त्यांचे बोट किंवा काही ना काही ते एक चाहूल सोडून जातात की मी इथे आहे, त्याबाबत काय सांगा? ते असं आहे की आपण जेव्हा हा उत्सव करतो आणि 16 नैवेद्याच्या 16 संख्येमध्ये जे काही मिष्टान्न आहे, जे काही पदार्थ आहेत बनवलेले ते सगळे शुद्ध पद्धतीमध्ये, पवित्र पद्धतीमध्ये बनवले आणि ते जेव्हा तिथे ठेवतात तेव्हा ते अर्पण केल्यानंतर, आरती झाल्यानंतर दार बंद करून त्यांनी त्याचं जेवण करावं, त्याचं भोजन करावं आणि आमच्या परिवाराला, आमच्या समाजाला, या देशातल्या लोकांना त्यांनी सुखी ठेवावं ही संकल्पना त्याच्यासाठी आहे आणि नंतर मग सर्व मंडळी होतात। मला सांगा, आपल्याकडे महालक्ष्मी कधीपासून विराजमान झालेल्या आहे? आमच्याकडे जवळपास 4थी-5वी पिढी, 4थ्या-5व्या पिढीमध्ये एकदा तर आमच्या गावाला आग लागली होती तेव्हा सर्व घर जळून खाक झालं। महालक्ष्मीची पेटी त्याला कुठे आसही लागली आणि त्यावेळेला आम्ही आता त्या सुविधेनुसार, त्या काळातल्या सुविधेनुसार ते पूजन करत होतो। पण जवळजवळ ही 4थी पिढी आहे, त्या 4थ्या पिढीमध्ये चालले आहे हे महालक्ष्मी। धन्यवाद महाराज, आपण छानपैकी महालक्ष्मी जी आहे ती इतिहासामध्ये कशा प्रकारे साक्षात होती ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र, नाटो वर्धा।